आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय। त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय आणि कडक नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। प्रस्तावित संसद मोर्चा करता कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याची माहिती आहे। दिल्लीमध्ये कलम 163 लागू करण्यात आलाय। यामुळे रॅली, निदर्शनं किंवा विना परवानगी एकत्र येण्यावर पूर्णपणे बंदी असणार आहे। संसदेचं अधिवेशन अतिविशिष्ट व्यक्तींची सुरक्षा आणि महत्त्वाच्या सरकारी संस्थांच्या सुरक्षेकरता दिल्लीत तगडा बंदोबस्त आहे। प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर बीएनएस कलम 223 अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। तसंच नागरिकांनी कोणत्याही बेकायदेशीर मोर्चामध्ये सहभागी होऊ नये आणि कायदा सुव्यवस्था राखण्याकरता सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। ही नवी दिल्लीतली या घडीची ताजी दृश्य आहेत। आज संसदेवर सीजेपी मोर्चा काढणार आहे, पण त्याला परवानगी नाकारलेली आहे। आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय। त्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढला जाणार होता, पण आता हा मोर्चा निघेल का आणि काय होईल दिवसभरात हे बघणं फार महत्त्वाचं आहे। अधिकृत परवानगी या मोर्चाला नाकारलेली आहे। राजधानी दिल्लीमध्ये कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत। सगळ्या सामान्य जनतेला असं आवाहन केलंय की कुणीही अशा प्रकारे गर्दी करू नका, आंदोलनात सहभागी होऊ नका। दरम्यान जंतर मंतरवर शनिवार नंतर गर्दी वाढायला लागलेली आहे। सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे शनिवारी सकाळी। तेव्हापासून अभिजित दिपके उपोषणाला बसलेला आहे आणि शनिवार दुपारनंतर गर्दी अधिक वाढायला लागली आहे। दिल्लीमध्ये जंतर मंतरवर स्टुडंट्सची, त्यांच्या पालकांची गर्दी वाढायला लागलेली आहे। आज या मोर्चाला परवानगी नाकारलेली असली तरी काय घडतं दिल्लीत हे बघणं फार महत्त्वाचं आहे। दिल्लीमध्ये 5हून अधिक व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। दिपके स्वतः घोषणाबाजी करतोय। तीस तासांहून जास्त काळ उपोषणाला झालेला आहे दिपकेच्या। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया। प्रशांत, काय अधिक माहिती? दिल्लीमध्ये एका बाजूला जंतर मंतरवरची ही अलोट गर्दी जी वाढतच चाललेली आहे, दुसरीकडे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आजपासून आणि घातलेले दिल्लीत निर्बंध। बरोबर आहे। महत्वाचं म्हणजे आज जो मार्च काढण्यात येणार आहे संसदेवरती, त्या संदर्भातली परवानगी दिल्ली पोलिसांनी दिलेली नाहीये, पण त्या परवानगीला ठोकावून जर बघितलं आपण तर आज देशभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक हे जंतर मंतर परिसरात दाखल होत आहेत। आज त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये चंग बांधला आहे की आज कुठल्याही परिस्थितीत मार्च करायचा। आणि सोबतच ज्या पद्धतीने सोनम वांगचुक यांनी स्पष्ट केलंय, त्यांनी 3 अटी सांगितलेल्या आहे। संपादन 3 माझ्या अटी आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हे महत्त्वाचं ठरतं आज पोलीस परवानगी देतात का। नुकतंच अभिजित दिपके जे आहे तर ते नुकतीच त्यांनी आता पुन्हा एकदा आवाहन करायला सुरुवात केलेली आहे। आणि महत्वाचं म्हणजे हातामध्ये झेंडा घेऊन ते आवाहन करताय की आज जो मार्च काढायचा, हा मार्च जो आहे हा सर्वसामान्य लोकांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार देण्याचा मार्च आहे, अशा प्रकारे त्यांचं आवाहन आहे। आणि त्यामुळे एकीकडे नीटचा प्रश्न आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मुद्दा देखील या निमित्ताने उपस्थित होतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचं हे ठरतंय की ज्या पद्धतीने घडामोडी होत आहे, आता दिल्ली पोलीस या सगळ्या मार्चला परवानगी देतात का हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल। सुवर्ण।
तुर्तास धन्यवाद प्रशांत, आपण ही माहिती दिली त्याबद्दल. आत्ता तरी अधिकृत परवानगी नाकारलेली आहे, पण आज दिवसभरात निघायच्या आधी, म्हणजे हे आंदोलन सुरू व्हायच्या आधी, हा मार्च निघायच्या आधी परवानगी मिळते का हे बघायचं. पण दिल्ली पोलिसांनी आत्ता तरी परवानगी नाकारलेली आहे. गर्दी जंतर मंतरवर वाढलेली आपण बघतोय. CJPचा दिल्लीत एल्गार बघायला मिळतोय आणि हा मोर्चा आम्ही काढणारच यावर ठाम आहेत सगळे CJPचे कार्यकर्ते आणि तिथे जमलेली गर्दी. सोनम वांगचुक हे स्वतः या मोर्चात सहभागी होऊ शकले नाहीत, तर त्यांच्या पत्नी गीतांजली या नेतृत्व करणार आहेत या मोर्चाचं, असंही कळत आहे. पण दिल्लीमध्ये कठोर निर्बंध लावण्यात आलेले आहेत. जसजसा क्षण पुढे जाईल, तास पुढे जातील आणि अधिवेशनाची वेळ म्हणजे 10 नंतर अधिक दिल्लीतली परिस्थिती तणावाची होण्याची शक्यता आहे. आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये आणि दुसरीकडे हा संसद मार्च.